या पोरचं एक कोना होता जिथे एक जुनी तुटलेली फुटलेली विटांची भिंत होती. दिसायला तर हा एक जुना ढाचा दिसायचा, पण गावाच्या म्हातारांच्या मध्ये एक फुसफुसाहट होती. ही भिंत खरं बोलते, पण हिला कोणच नाही ओळखत. नितीन, गावातला एक अनाथ मुलगा, शहरच्या कॉलेजमध्ये शिकायला जायचा. त्याचं स्वप्न होतं की शिक्षण घेऊन काहीतरी मोठं बनायचं, पण जीवन कायम सोपं नसतं. अरे ओ अनाथ, तुझ्याकडे तर तुझ्या बापाचं नाव सुद्धा नाही आहे आणि तू इकडे शिकायला आलाय. हे बघ, माझ्याकडे माझ्या वडिलांचं नाव असेल किंवा नसेल, तुला काय करायचंय? आणि राहिली गोष्ट इकडे राहायची, तर तुला एक गोष्ट आठवण करून देऊ. अभ्यास कोणीही करू शकतं. जास्त नको बोलू, समजलं ना? कुठून कुठून येतात हे सगळे लोक. हे ऐकून नितीनचं हृदय चिरलं. त्याने आपली बॅग उचलली आणि मागे न वळता कॉलेजच्या गेटमधून बाहेर पडला. का नेहमी मीच का? मी काय केलं आहे? मी फक्त जगायचंय मला. तो एका झाडाच्या खाली बसून डोकं खाली पाडवतो, तेव्हा रस्त्यावर अचानक जोरदार ब्रेक आणि टायरांची ओरड ऐकू येते. अरे, कोणत्या बाईचा ऍक्सिडेंट झाला आहे? बघ बघ. रस्त्यावर भागदौड आणि गर्दी जमलेली बघून नितीन पळत पळत तिथे जाऊन पोहोचतो. तो बघतो की एक बाई बेशुद्ध पडलेली आहे. अरे सरका, अरे ही श्वास घेत आहे, लवकर पाणी आणा. त्या बाईचे डोळे घाबरलेले होते, चेहरा पांढरा, होठ कापत होते. मी कुठे आहे? भिंत कुठे आहे? माझा मुलगा. अरे यांची हालत तर खूप खराब आहे. यांना लवकरात लवकर हॉस्पिटल नेलं पाहिजे. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने नितीन त्या बाईला डॉक्टरकडे घेऊन जातो आणि तिची जांच करवतो. लागलं तर जास्त नाही आहे, पण सदमा खूप जास्त आहे. यांना आराम करायची गरज आहे. ठीक आहे डॉक्टर साहेब, मी यांना सांभाळून ठेवेल. नितीन त्या बाईला आपल्या छोट्याशा घरी घेऊन आला. त्याच्याकडे जास्त काही नव्हतं, पण हृदय खूप मोठं होतं. त्याने विचार केला की ह्या बहानेच पण त्याला 4 दिवस कुणाचा तरी साथ मिळेल. तुमचं नाव काय आहे? माझं नाव माझं नाव वाटतं आहे तुम्हाला तुमचं नाव माहिती नाही आहे, पण काही नाही. मी तुम्हाला एक नवीन नाव देतो. आजपासून तुमचं नाव सरिता, ठीक आहे? सरिता. सरिता. दिवस जात गेले. नितीन कामावरून घरी येतो आणि सरिता त्याच्यासाठी चहा बनवती आणि त्याला गोष्टी सांगायची. दोघांच्या जीवनात एक विचित्र सुकून आला होता. तरी एक दिवस नितीन, त्याला माहित आहे की मला आता पण वाटतं की कोणीतरी माझी वाट बघत आहे. कोण? माझा मुलगा खूप छोटा होता जेव्हा तो हरवला. तसं मला तर काही लक्षात नाही. माझ्या मुलाबद्दल मला सगळं आठवतं. सरिताचं बोलणं ऐकून नितीन गप्प राहिला. त्याला वाटलं की सरिताच्या आत अजून पण गहरे जखमा आहेत. सरिताने आपल्या सामानामधून एक फोटो काढली आणि त्याला नितीनला दाखवलं. ज्याला बघून नितीनला काही आठवलं. हे बघ, हा माझा मुलगा आहे. मागं बघ, हे मंदिर आहे. मला वाटतं की तो इथेच कुठं राहतो. नितीनने फोटो हातात घेतली. फोटोमध्ये एक लहान मुलगा होता आणि त्याच्या मागं एक मोठं डोंगराचं मंदिर. पण नितीनची नजर फोटोच्या कोण्यावर टिकली, जिथे त्याला तो जादुई बोलणारी भिंत दिसत होती. ही तर आपल्या गावातल्या जंगलाचं मोठं मंदिर आहे. खरंच? काय तू मला तिथे घेऊन जाऊ शकतोस? हो, पण ती जागा खूप सुनसान आणि रहस्यमयी आहे. ती जागा कशीही असो, पण मला तिथे घेऊन जा नितीन. मला ह्या दुनियामध्ये कोणच नाहीये आणि कोणी असेल तर ते मला लक्षात नाही. आता हीच माझी शेवटची उमेद आहे. मला त्याला शोधायलाच हवं. सरिताची ही हालत बघून नितीनचं हृदय विरघळलं. त्याला सरिताच्या मनात आपल्या हरवलेल्या मुलासाठी जी ममता आहे ती महसूस झाली होती. ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल तसं आपण नक्की त्या जंगलात जाऊ आणि तुमच्या मुलाबद्दल माहिती काढू. आपल्याला नक्कीच तिकडे काही ना काही माहिती कळेल, कारण ती आहे जादूची बोलणारी भिंत, जी आपल्या भूत, वर्तमान आणि भविष्याबद्दल सगळं खरं सांगतं. काय खरंच? हो, म्हणून तुम्ही चिंता करू नका. आपल्याला नक्कीच काही ना काही माहिती कळेल. अरे काही नितीनचं बोलणं ऐकून सरिताच्या डोळ्यांमध्ये आशा चमकली. जसं खूप वर्षांच्या अंधारामध्ये एक किरण नजर आली. ठीक आहे, तर
आपण उद्याच जाऊया तिथे. मी आणखीन वाट नाही बघू शकत. ठीक आहे. तसं तर मंदिरपर्यंत जायचा रस्ता सोपा नाही आहे, पण मी सांभाळून घेईल. शपथ घेतो. सकाळ झाली. सरिता आणि नितीन जंगलाच्या रस्त्यावर निघून गेले. सरिताच्या हृदयमध्ये आपल्या मुलाला शोधण्याची उमेद होती. तिच्या मनातल्या मनात हे वाटत होतं की आज तिला तिचा हरवलेला मुलगा मिळूनच जाईल. अरे बापरे, हा रस्ता तर खूपच विचित्र आहे आणि खूप डरावना सुद्धा. हो, पण हाच रस्ता आपल्याला मंदिराकडे घेऊन जाईल. बस आपल्याला असं चालत जायचं आहे. नितीन आणि सरिता चालतच होते की तेव्हा आकाशात गरज ऐकू आली आणि कडकडी उन्हामुळे अचानक अंधार पसरला. थंड हव्याबरोबर पावसाची थेंब पडायला लागले. अरे देवा, हे काय? अचानक हा मौसम बिघडला कसं काय? हो, वाटतं आहे आपल्याला लवकर जायला लागेल. दोघे जण मंदिरकडे जायला लागले आणि तिथे एक गुहेत गेले. गुहेच्या आत अंधार होता. पाण्याच्या थेंबांची टपटप आणि हवाची आवाज येत होती. पण जसंच नितीन बाहेर निघाला त्याने बघितलं की सरिता कुठेच नव्हती. सरिता काकू, सरिता काकू, अरे ह्या कुठे गेल्या? अंधेरा अजून वाढत चालला आहे. आता काय करू? त्याने इकडे तिकडे तलाश केली. गुहेमध्ये पुन्हा परत गेला आणि आवाज दिली, पण आवाज नाही आली. त्याचं हृदयात जोरदार धडकायला लागलं. ती कोणत्या प्रॉब्लेम मध्ये तर नसेल फसलेली? काय करू? सरिता काकूंना शोधायला लागलो तर मंदिर नाही जाऊ शकणार. नाही, वाटतं आहे की ती मला तिकडे भेटेल. नितीन पळत पळत मंदिरच्या मोठ्या अंगणात जाऊन पोचला. तो जखमी होता. त्याच्या हातापायातून रक्त वाहत होतं. त्याने बघितलं की समोर ती जादूची भिंत होती. पावसाच्या धारेत सुद्धा ती भिंत एक विचित्र अंदाजात चमकत होती. पण वेळ न घालवता तो त्या भिंतीकडे जाऊन पोचला आणि त्या भिंतीला विचारायला लागला, जर खरंच तू खरं सांगतेस तर माझ्या आईसारख्या सरिताला परत आण, परत आण. बिचारा नितीन खूप मनाने प्रार्थना करत होता. तेव्हा मंदिरच्या मागून एक हळू आवाज यायला लागली. त्याची आवाज होती. सरिता काकू. तो पळत पळत तिथे पोचला तर बघतो की सरिताची साडी भिजलेली होती. पायामध्ये झाडांच्या काटांच्या मुळे रक्त वाहत होतं. तुम्हाला काय झालं? तुमची हालत अशी कशी झाली? गुहेमध्ये मी खाली पडले बाळा आणि मी बेशुद्ध झाले, ज्यामुळे माझी ही हालत झाली आहे. पण जसंच मला होश आला मी इथे आले. सरिताबरोबर जे झालं त्या ऐकून नितीनचं हृदय एकदम बेहाल झालं. तो सरिताला सहारा देतो आणि भिंतीकडे घेऊन जातो. तेव्हा सरिता आणि नितीनच्या हातातलं रक्त भिंतीवर पडलं आणि अचानक भिंतीवर एका चेहऱ्याची आकृती उभारली. हे काय? ही देवाची आकृती आहे. तेव्हा अचानक भिंतीतून आवाज ऐकू आली. सरिता, तुझा मुलगा हरवलेला नाही, तो तुझ्या समोर आहे. नितीनचा श्वास थांबला. भिंतीवर एक लहान मुलगा आणि एक बाईचा दृश्य होता आणि तो मुलगा आणखीन कोणी नाही, नितीनच होता. त्याला त्या दृश्यामध्ये दिसलं की कसं तो लहानपणी सरितापासून वेगळा झाला आणि मोठा झाला. याचा मतलब हे आहे की मी तुमचा मुलगा आहे. म्हणजे की एवढ्या दिवसांपासून मी माझ्या आईसोबत आहे. मी माझ्या आईची सेवा करतो आहे. माझा मुलगा, मी तुझी आई आहे आणि तू माझा मुलगा, माझ्या काळजाचा तुकडा नितीन. शेवटी सरिता आणि नितीनने एका दुसऱ्याला मिठीत घेतलं. पाऊस, भिंतीची आवाज आणि मंदिरच्या घंट्या जसं एकत्रच त्यांना आशीर्वाद देत आहेत. शेवटी जादुई बोलणाऱ्या भिंतीमुळे खूप वर्षांपासून बिछडलेल्या माईलेकाचं मिलन झालं होतं.